ऑल राईट एव्हरीवन, मराठी सिनेमासृष्टीकडनं आणखीन एक ट्रेलर आलेला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी. आणि कसं वाटलंय मला हा ट्रेलर पटापट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, देवेंद्र गायकवाड, छाया कदम, विजय निकम, पार्थ भालेराव, दिलीप प्रभावळकर, दीप्ती देवी आणि शशांक शेंडे हे सगळेजण आपल्याला दिसत आहेत. इतकी लांबलचक स्टारकास्ट आहे, ते बघून थोडंसं हायचं वाटलं असलं तरी पण माझ्याकडे खरंच लांबलचक लिस्ट आहे, जी नेगेटिव्ह लिस्ट आहे या ट्रेलरबद्दलची किंवा ओव्हरऑल या सिनेमाबद्दलची. आता सगळ्यात आधी पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल जरा बोललं पाहिजे. जेव्हा जेव्हा गिरीश कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर असे लेजेंडरी ॲक्टर्सची नावं आपल्याला दिसतात ना, तेव्हा तेव्हा कुठेतरी तो जो आत्मविश्वास आहे मराठी सिनेमासृष्टीसाठीचा, तो अजून जास्त वाढू लागतो असं मला वाटतं. कारण दोघेही आय थिंक फायनेस्ट ॲक्टर्स आहेत आपल्या मराठी इंडस्ट्रीतले आणि खूप सुंदर काम त्यांनी आतापर्यंत केलंय. अभिनय क्षेत्रामध्ये मला असं वाटतं दिलीप प्रभावळकर हे नाव जे आहे ना, हे इतकं मोठं आहे, ज्या लेवलला आपण अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या सगळ्या कलाकारांना ज्या वेळेला आपण त्यांचं खूप खूप कौतुक करतो ना, त्याच कौतुकच्या श्रेणीमध्ये नक्कीच दिलीप प्रभावळकर यांचंही नाव घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण वयाच्या या टप्प्यात पोहोचल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला ते स्क्रीनवरती इतकं सुंदर काम करताना दिसतात ना, इतकं कन्व्हिन्सिंग काम, तेव्हा तेव्हा खरंच खूप अभिमान वाटतो की आपण याच मराठी मातीतल्या या कलाकाराबद्दल बोलतोय. कारण दिलीप प्रभावळकर यांचं स्पेशली जे द सिक्रेट ऑफ द शिलेदार ज्याच्यामधलं जे काम होतं, इतका छोटासा रोल त्यांच्या वाट्याला आला होता, पण कमाल केली त्यांनी, जादू केली होती. त्याच्याचमुळे मला खूप खूप भारी वाटतं जेव्हा जेव्हा दिलीप प्रभावळकर हे मला दिसतात कुठच्याही सिनेमामध्ये. आणि मला माहिती असते की त्यांच्या वाट्याला रोल हा फार छोटा दिलेला आहे, पण तरी सुद्धा ते अशी छाप सोडून जातात ना की सिनेमा संपल्यानंतर सुद्धा तुमच्या डोक्यात त्यांची भूमिका तशीच शाबूत राहते. सगळ्यात आधी आता या सिनेमाची कथा लिहिलेली आहे संतोष शिंत्रे यांनी आणि पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन केले प्रसाद नामजोशी यांनी. आणि मी प्रसाद नामजोशी यांचं काम इथून मागचं नाही पाहिलंय, त्याच्यामुळे मला फारसं त्यांच्या कामाची पद्धत किंवा त्यांची स्टाईल ऑफ डिरेक्शन हे सगळं मला त्याचा फारसा अंदाज नसल्यामुळे हा सिनेमा माझ्यासाठी एक फ्रेश दिग्दर्शकाचा सिनेमा म्हणूनच मी या सिनेमाकडे पाहणार आहे. आता एकंदरीत या सिनेमाच्या विषयात जर का हात घालायचं ठरलं तर मंडळी, समाजामध्ये आपल्याला नेत्यांचे कार्यकर्ते वगैरे आपल्याला दिसतातच, आपली मराठी मुलं जी आहेत ती. आणि त्याच्याचमुळे मग त्यांचं आयुष्य कसं शिक्षणापासून लांब जातं किंवा सुखसुविधांपासून लांब जातं आणि मग ते फक्त आणि फक्त येड्यागत फक्त नेत्याला फॉलो करत असतात आणि मग सतरंजा उचलण्यावरनं कितीतरी मीम्स व्हायरल होत असतात. मला जेन्युइनली असं वाटतं की कार्यकर्ते ॲक्च्युली त्यांच्यासाठी रिस्पेक्ट आहे माझ्या मनात. कारण का ग्राउंड लेवलवरती ना प्रत्येक नेता काम करत नसतो, तो फक्त AC ऑफिसमध्ये बसून ना ऑर्डर सोडत असतो, पण त्या प्रत्येक ऑर्डरला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम तो कार्यकर्ता करत असतो, तितकंच मन लावून करत असतो. सांस्कृतिक मंडळं जी असतात त्याचे कार्यकर्ते असतील, तर एकंदरीत मला असं वाटतं ही मुलं ॲक्च्युली खूप हार्डवर्किंग असतात. पण मग यांच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण वाढत जातं, गुन्हेगारीचं प्रमाण वाढत जातं किंवा शिक्षण न करणं किंवा मग शिक्षण करण्यात काय फायदा आहे किंवा मग स्वतःच्या नावावरती गुन्हे दाखल होत जातात. असं करता करता मग त्यांचं आयुष्य किती चुकीच्या मार्गावरती जात जातं हे त्यांना कळतच नाही. आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं कदाचित हा सिनेमा एक चांगला सामाजिक संदेश नक्की देईल. समाजाची गुंडगिरी चालू आहे, ती तुम्ही बंद करायचा प्रयत्न करणार की त्याची विद्यालय काढणार? पण त्याच्या समवेत जर का आता ओव्हरऑल ॲज अ सिनेमा म्हणून या सिनेमाला ट्रीट करायचं जर ठरलं तर सिनेमा ऑलरेडी खूप जुनाट स्टाईलचा वाटतोय. कारण एकंदरीत 2022 मध्येच हा सिनेमा बनून झाला होता, पण काही कारणास्तव तो त्यावेळेला रिलीज नाही करता आला. काही गोष्टींमध्ये अडकलेला असतो, संघर्ष करत असतो प्रत्येक सिनेमा. पण आता 2025 मध्ये येऊन जर आता आपण तो सिनेमा रिलीज करतोय तर लिटरली आता सध्या मराठी सिनेमासृष्टीची जी अवस्था आहे, बॅक टू बॅक मराठी सिनेमांकडे ज्यावेळेला प्रेक्षक पाठ फिरवत आहेत त्यावेळेला आपण कशा पद्धतीने आता या सिनेमाला हिट करू शकतो हे मेकर्सला वाटावं. तर मलाच वाटतं मेकर्सने लिटरली या सिनेमाला OTT वरती रिलीज करायला पाहिजे होतं. OTTच्या कल्चरपासनं का मराठी मेकर्स लांब पडताय हे मला कळतच नाहीये. का त्यांना प्रत्येक सिनेमा 50 लाखात बनलेला असू दे, 5 कोटीत बनलेला असू दे, त्यांना प्रत्येक सिनेमा हा थिएटरमध्येच लावायचा आहे? का आहे हा हट्ट? दिस इज द राईट मोमेंट टू गेट प्रॅक्टिकल राईट नाव. कारण का आत्ता ना लोकांकडे मी तुम्हाला सांगते, प्रत्येक 5 घरांमधले किमान 3 घरं असेल ज्यांच्याकडे OTTचे सबस्क्रिप्शन्स आहेत. नेटफ्लिक्स असू दे, Amazon प्राईम असू दे, झी5 असू दे, सगळे म्हणजे मी तुम्हाला सांगते मिनिमम 3 ते 4 प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन्स त्यांच्याकडे आहेत. कारण इतका बाप कॉन्टेंट OTT वरती येतोय. वेन इट कम्स टू ॲक्शन, थ्रिलर, सस्पेन्स, ड्रामा या सगळ्या कॅटेगरीजमध्ये बॉलिवूड म्हणू नका, साऊथ म्हणू नका, हॉलिवूड म्हणू नका, बाप सिनेमे तिकडे जर रिलीज होत आहेत तर या प्रकारचे सिनेमे बघण्यासाठी थिएटरमध्ये जायचं, ₹300 तिकीट काढायचं. त्याच्यानंतर ऑफकोर्स थोडीशी भूक लागलेली असते, मग तिथे पॉपकॉर्नच्या प्राइसेस एवढे जास्त हाय आहेत, मॉलच्या पार्किंगचा खर्च, त्यातल्या त्यात वेळ काढायचा जे की सगळ्यात किमती वस्तू आहे. तर या सगळ्यांमध्ये 2 जण जरी जायचं म्हटलं तरी आज ₹1,000 खर्च होतो थिएटर्समध्ये.
तर विचार करा की कोण येईल अशा प्रकारचा सिनेमा बघण्यासाठी जिथे बजेट अजिबातच दिसत नाहीये. सगळं इतकं नकली आणि आर्टिफिशियल वाटतंय ना, लिटरली मालिका बघतोय असं वाटतंय आपल्याला. ज्यावेळेला तुमचा सिनेमा 2022 मध्ये तुमचा तयार झाला होता, विच मीन्स तुमचा ऑलरेडी 1 वर्ष आधी तुम्ही तो काहीतरी शूट केलेला असणार आहे. आणि मे बी त्यावेळेला कारण का पॅन्डेमिक होतं, त्याच्यामुळे त्याच्याही आधी म्हणजे कदाचित 2018-19 सालचाच शूट करून झालेला सिनेमा मला एकंदरीत वाटतोय. द स्टाईल ऑफ पिक्चरायझेशन, डिरेक्टोरियल पॉईंट ऑफ व्ह्यू, या सगळ्या गोष्टींबद्दलचा. आणि हे कॉलेजातले विषय, जिथे जिथे पार्थ भालेराव दिसतो, लिटरली असं फील होतं की आता 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 भाऊ तोंड उघडणार आणि काहीतरी बॉईजच्या फिल्म सिरीज मधला काहीतरी डबल मिनिंगचा जोक तो मारणार आहे, असं लिटरली फील होतं. माझ्या खात्या हाताला खाण्याची मेंटॅलिटी आणि धुत्या हाताला पिण्याची मेंटॅलिटी. तर मला असं वाटतं हे जे स्टेरिओटिपिकल तो रोल्स करत आलाय पार्थ भालेराव, त्याला मला विनंती आहे की थोड्याशा अजून चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये पण नक्कीच तू काम करू शकतोस. कारण मला असं वाटतं की प्रथमेश परब, पार्थ भालेराव यांचे एक स्टेरिओटाईप झालेले आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये. आणि कॉलेजातला काहीतरी सीन म्हटल्यानंतर यांनाच, या पोरांनाच काम द्यायचंय असं हे ठरलेलं गणित आहे आता. आणि त्यांचे डायलॉग्स पण ऑलमोस्ट सेमच वाटतात. पण एकंदरीत मी सांगू, कारण गिरीश कुलकर्णी हा एक अत्यंत मला असं वाटतं उच्च दर्जाचा अभिनेता या सिनेमामध्ये आहे. त्याच्यामुळे मी या सिनेमाला नक्की बघायला जाईन. याचा रिव्ह्यू सुद्धा तुम्हाला सगळ्यांपर्यंत नक्की घेऊन येईल. हा सिनेमा येतोय 11 एप्रिलला आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये. बघूया नक्की काय होतंय. परत 8-10 तिकीट मलाच काढायला लागतंय का येतंय खरंच कुणी क्राऊड, ते तर 11 तारीखच सांगेल. बाकी तुमचं काय मत आहे पावटॉलॉजी या सिनेमाबद्दलचं ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. राधे राधे महाराज जी. जी महाराज जी, आप कहते हैं कि अधर्मी को अधर्म से मार देना ही धर्म है, तो अधर्मी में और हमें फर्क क्या रह जाएगा जब अधर्म से मार ही देंगे तो फिर उनसे मरो. Welcome to hood.